हॅलो नमस्कार, मी दीपाली सबका स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये. चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात बघूया. आजचं रुटीन काय काय आहे. आणि आज तुम्हाला दिसत असेल मुलं वगैरे खेळत आहेत. आज आम्ही कुणालच्या स्कूलमध्ये आलो होतो. आज कुणालचा रिझल्ट होता, त्यासाठीच आम्ही त्याच्या स्कूलमध्ये आलो आहे. चला तर करा ब्लॉग कंटिन्यू. मस्त आता कुणालचा रिझल्ट वगैरे घेऊन झाले, त्यांचं खेळायचं चालू आहे. आणि मॅमच्या इथं काय मी व्हिडिओ घेतला नाही कारण स्कूलमध्ये अलाउड नसते. तर आज कुणालचा स्कूलचा शेवटचा दिवस आहे, तर मस्त एन्जॉय करतो. चला ना, आज ह्या स्कूलमधला शेवटचा दिवस, त्यामुळे तो एवढा एन्जॉय करतो. त्याला काय करावं तेच सुचे ना. ह्या स्कूलच्या ना कुणालच्या मॅम आहेत ना, त्या खूप म्हणजे खूप छान होत्या. आणि म्हणजे समजून घेत होत्या, प्रत्येक गोष्ट सांगत होत्या. आता बघूया नवीन ठिकाणी जायचं, नवीन मॅम कशा असतील. आणि कुणालला पण ना थोडं वाईट वाटलं की आता आपण इथून जाणार आहे. त्याला मी सांगितलं ना आता इथं आपण स्कूलला येणार नाही. तर म्हणतो मॅमला सांग ना. आणि माझं 2-3 दिवस स्कूल ठेवायला, कारण मला माझ्या मित्रांशी भेटायचं आहे. त्याला माहीत नव्हतं याच्या आधी की आता आपण जायचं आहे. आणि आता स्कूल पण ओपन होणार आहे इथं ना. एप्रिलपासून लगेच स्कूल ओपन होतात. पण आता आपण कुणालचं ॲडमिशनच करणार नाही, आज जिथं जाईल तिथंच करणार आहे. तर थोडं मला पण वाईट वाटतं, कारण ह्या स्कूलबरोबर भरपूर अशा आठवणी आहेत. आणि इथं किती कार्यक्रम, मी पण इथं भरपूर कार्यक्रम केलेत, कारण मदर्ससाठी म्हणजे पॅरेंट्ससाठी वगैरे पण इथं भरपूर असे कार्यक्रम असतात. तेव्हा मी आल्या पार्टिसिपेट केलं. मॅम वगैरे पण एवढ्या छान आहेत ना, सगळ्या गोष्टी एवढ्या समजून सांगतात, खूप छान. तर चला काही नाही, आता नवीन ठिकाणी जाईल तिथं नवीन मॅडम भेटतील. पण वाईट वाटतं सगळ्या गोष्टी. आता हळूहळू ना सगळ्या गोष्टी सोडून जायचं आहे, तर असं थोडंसं टेन्शन, असं वाईट पण वाटते. पण चला काय नाही, जसं नवीन आहे तसं करायला तर पाहिजे. आता कुणाला अजून खेळत आहेत, थोडा वेळ खेळून द्या, त्याच्यानंतर आपण घरी जाऊ. थोडाफार स्वयंपाक करून आले मी, थोडाफार अजून करायचं आहे. चला मग बोलतो थोड्या वेळ. आमचं ना खेळायचं संपत नाही आणि ऊन तर खूप लागतं. ए चला ना जाऊया बाळा, वेळ होतो स्वयंपाक बनवायचा, जाऊ चला. राहिलोय आता. अर्णव चला. अच्छा, चला आता स्कूलची ना सगळे कामं झाल्यात. कुणाला तिथं घरी गेला दाखवूया. आणि कुणालच्या जे काही राहिलेल्या वस्तू आहेत. चला आता घरी जाऊन स्वयंपाक बनवायचा, खूप वेळ झाला. 6 दिवस नंतर माझं. आणि आता आम्ही कुणालच्या स्कूलमधून घरी जात होतो, तर वाटेतच ना महादेवाचं मंदिर आहे. तर चला म्हटलं नमस्कार करायला जाऊया. आणि सकाळी जातानाच ना जायचं होतं, पण थोडी गडबड झाली. तर काही नाही, आता आलोय तर आता थोडा टाईम आहे, तर जाता जाता आपण नमस्कार करून घेऊन जाऊया. आणि खूप छान वाटतं मंदिरामध्ये आलं की, एकदम मन प्रसन्न होतं. आणि इथं चंदन वगैरे आहे बघा. चंदन म्हणजे घासून ना आपण कपाळाला, माथ्यावरती आपला टिक्का वगैरे लावू शकतो. तर आता इथं कुणालसाठी पण मी लावत आहे. कुणाल म्हणतो मम्मा मला पण करायचं आहे. मुलांना थोडं वेगळं वाटतं ना काहीतरी. चला आता नमस्कार करून वगैरे घेतला आणि आता आपण जाऊया घरी. आणि आता घरी आलो, उन्हातून आलो होतो. तर खाली दिदी बसल्या होत्या, तर म्हणल्या बसा इथं, पाणी वगैरे पण दिलं मस्त. आता पाणी वगैरे पिलं. बाहेर ना आता खूप ऊन झालं. आणि आता आम्ही थंडीतून आत्ताच, इथं थंडी संपली ना, अचानक ऊन म्हटलं ना लगेच ऊन सहन होत नाही. थोडं जरी उन्हातून आलो ना असं वाटतं की चक्कर येते की काय. अजून एवढं ऊन कडक नाही इथं जम्मूमध्ये, पण आता हळूहळू गरमी इथं पण वाढेल. आपले कपडे वगैरे पण सुकले होते. सकाळी मी जाताना ना कपडे वगैरे सुकायला ठेवून गेलो होतो. आणि मशीनमध्ये सुकवल्यामुळं कपडे लगेचच सुकतात. आता कपडे वगैरे पण वरती घेऊन जातो. इथं दिदी कुणालचा रिझल्ट वगैरे बघत आहेत. तर काही गोष्टी विचारत होत्या, त्यांना मी तेच सांगत होतो. चला तर मग करा ब्लॉग कंटिन्यू.
चला आता घरी आलोय, मला घरात आवरायचं आहे. सकाळी भांडी वगैरे घासून गेलतो, भाजी बनवल्या, मला चपाती भात बनवायचा आहे. अर्णव कुणालना खाली खेळतायत, तोपर्यंत मी पटपट स्वयंपाक बनवून घेते, कारण वेळ झालाय, 12:45 वाजला. आणि आल्यानंतर पण कंटाळा येतो, बाहेर पण आता कडक ऊन आहे, तर उन्हात ना आलं ना तर माहीत नाही कंटाळाच येतोय. तर पटपट एका साईडला भात लावून घेते आणि चपात्या वगैरे बनवून घेते. थोड्याफार मैत्रिणीसोबत खाली गप्पा पण मारत बसले, कारण उन्हात ना आली होती तर खालीच म्हटलं बसावं, कपड्यांचे फोल्ड वगैरे पण झाले. तर चला आता पटपट चपाती करते आणि भात करते, मग अर्णव कुणालला आवाज देईन. आणि आज कुणालचा ना ह्या शाळेतला शेवटचा दिवस होता, तर छान वाटलं, कारण मॅमला वगैरे भेटलो. फ्रेंड त्याचे सगळे नाहीत भेटले, कारण थोडे अगोदर येऊन गेले होते, थोडे नंतर आले, त्यामुळे सगळ्यांना भेटता आलं नाही. पण आलोय आता, चला पटपट आता मी आवरते कामं. गरमी सुरू झाली आता, त्यामुळे ना थोडं थकल्यासारखं होते, गरमी झाली की थकल्यासारखं. चला तर आता आवडते नंतर. आणि कुणालच्या स्कूलमधून ना कुणालला ही लेस वगैरे दिल्या, त्याच्यानंतर हे अशा छोटे छोटे स्टार, हे मोठे स्टार, आणि हे अशा टिकल्या, कलरच्या टिकल्या पण दिल्यात. परत ह्या लाकडी स्टिक वगैरे दिल्यात, थोडेसे परत हे शॉर्पनर, पेन्सिल पण आहेत, आणखी काय हे ब्रश वगैरे आहेत कलर करायचे, हे डब्बा वगैरे पण दिल्यात. तर हे सगळं ना त्यांचं वर्षभर यूज होतं, ते शिल्लक राहिलं असतं ना ते आपल्याला घरी पाठीमागं देतात ते. तर हे सगळं दिलं आहे आता त्याला, तर तो खूप खुश आहे सकाळपासून ना, त्याच्यामध्येच काय ना काहीतरी करतोय. आणि हे बघा छोटे छोटे असे डोळे पण दिल्यात. क्ले पण दिलता ना बाळा, क्ले कुठं आहे? आणि बाकीचं हां इथं आहे बघा, हा क्ले पासून काय ना काहीतरी बनवतो, त्याला खूप आवडतं बनवायला, तर क्ले पण दिलाय. तर हे साहित्य त्याला स्कूलमधून आज मिळाले. आणि आता इथं बघा तो क्ले पासून ना असा हा छोटासा डग बनवत आहे, बघा किती क्यूट बनवलाय. आणि त्याला ना क्ले पासून काही नाही काहीतरी बनवायला खूप आवडतं. तर बघा हा छोटासा क्यूटसा किती छान बनवलाय ते ना. चला हा छान छान आहे बाळा, हा बनवा आणि खेळा. आणि इथं बसला ह्या रूममध्ये खेळत, त्याचा ते बॉक्स घेऊन. आज ना खाली पण खेळायला गेलं नाही, झोपेतनं उठला ना त्याला खाली खेळायला जावं लागते. पण आज ते बॉक्समध्ये एवढं साहित्य दिले मॅमनं, तर खुश आहे. मुलांना हे सगळं असं रंगीबिरंगी खेळायला बघायला पण खूप आवडते. आणि चला बेडवरलं पण आवरायचं आहे, कारण इथं आता कुणाल पण झोपला होता, मी त्याच्या आधीच उठली आणि सगळं आवरलं घरातलं. बेड वगैरे क्लीन करून घेते, सगळं आवरते, खाली जाते, थोडं मैत्रिणीसोबत गप्पा मारेल, कारण आज सकाळपासून मी गेलीच नाही जास्त. आणि चला आता माझं ना घरातलं आवरलं होतं, तर चला म्हटलं थोडं जाऊन खाली मैत्रिणीच्या सोबत गप्पा माराव्या. थोडं मैत्रिणीच्या सोबत बसलं ना माइंड पण फ्रेश राहतो. आता फौजी घरी नाही तर जास्त काही काम पण नसतं, स्वयंपाक वगैरे अजून वेळ आहे, तर जाऊन थोड्या वेळ मैत्रिणीसोबत गप्पा मारल्या की छान वाटतं. बघूया आता वॉकिंगला जायला जमलं तर वॉकिंगला पण जाईन मी. तर आजचा व्हिडिओ ना मी इथंच संपवते. आज कुणालचा रिझल्ट होता, त्याच्या काही स्कूलच्या आठवणी वगैरे मी सगळ्या कॅप्चर केल्या आहेत व्हिडिओमध्ये. तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा कमेंटमध्ये. व्हिडिओ आवडला तर छोट्याने खूप सगळं प्रेम करा, मोठ्याने खूप सगळा आशीर्वाद द्या. भेटूया अशाच उद्याच्या नवीन छान छान ब्लॉगमध्ये. तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल धन्यवाद. ओके बाय, जय महाराष्ट्र, बाय बाय. नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि कुणालने ना मॅमला पेन गिफ्ट केला होता, छान असा फुलांचा बुके पण घरच्या घरी आम्ही तयार केला होता, त्याच्यामध्ये पेन असा ठेवलेला. तर कसा वाटला बुके नक्की सांगा कमेंटमध्ये. चला तर मग बाय बाय.